श्री स्वामी समर्थ सगळ्यांना गुड मॉर्निंग. मी अंकिता माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. आमच्याकडे ना सकाळपासूनच पावसाची सुरुवात झाली होती. सकाळी उठल्यावर मस्त असा आल्याचा चहा केला. आदेश सुद्धा ना कधी कधी माझ्या सोबतच उठतो, त्यामुळे ना मग त्याला बघता बघता ना मग बऱ्याचशा कामांना जरा लेटच होत जातो. मस्त असा चहा पिला, नंतर मग त्याला खाऊ पिऊ घातला आणि मग बाकीच्या कामांना सुरुवात केली. माझी घरातली कामं चालू असताना मग ह्याची अशीच काहीतरी गडबड चालू होते. काहीतरी सांडवतो, काहीतरी पाडतो आणि त्यानंतर मग असा एका बाजूला उभा राहतो आणि मग बघत बसतो. त्यानंतर मग आदेशचं खायचं केलं, त्याला खायला घातलं, कारण की आरबीला सुद्धा क्लासला जायचं होतं, तिला सुद्धा उठवायचं होतं, तिला रेडी करून मग क्लासला पाठवायचं होतं. त्यानंतर स्कूल सुद्धा आणि मग सगळं स्वयंपाक सुद्धा करायचा बाकी होतं. त्याच्या टिफिनसाठी मला भेंडीची भाजी करायची होती, चपात्या सुद्धा करायच्या होत्या. थंबनेल पाहून तर तुम्हाला कळत असेल की व्हिडिओमध्ये काय असणार आहे. आपणच ना आपल्याला कधीच कमी नाही समजायचं, कारण की ना प्रत्येक व्यक्तीमध्ये काही ना काही कला, काही ना काही क्वालिटीज, गुण असतातच. एखादी व्यक्ती स्वयंपाक चांगला करत असेल तर एखाद्या व्यक्तीला घरातील साफसफाईची खूप आवड असते, एखाद्याला पुस्तकं वाचायला, गाणी गायला, डान्स करायला आवडत असेल, तर काही लोकांचं ना अक्षर सुद्धा खूप चांगलं असतं. मला एवढंच म्हणायचंय की प्रत्येकामध्ये काही ना काही गुण असतातच, त्यामुळे आपणच आपल्याला कधीच कमी नाही समजायचं. कारण आपण दोन हाताने घरातील सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत सगळी कामं दिवसभरातील आपण करत असतो. कधी कधी ना डायरेक्टली नाही पण इनडायरेक्टली आपल्याला जाणवतं किंवा बोलणं सुद्धा जातं की हे आपल्याला येत नाहीये. मग आपल्या मनालाच वाटतं की हे आपल्याला येत नाहीये, हे आपल्याला आलंच पाहिजे. कारण अशक्य असं काही नसतं. जे काम करायची आपल्याला आवड असते ना, तर ते काम आपल्याकडून बरोबर होत जातं. आपल्या वेळेस ना शाळेमध्ये मराठी, हिंदी, इतिहास, विज्ञान, भूगोल असे विषय होते आपल्याला, आणि हे सगळे विषय ना माझ्या आवडीचे, कारण की माझं पाठांतर एकदम चांगलं होतं. म्हणजे एकदा का मी मन लावून वाचलं ना, तर ते सगळं माझ्या लक्षात राहायचं. कारण माझं पाठांतर सुद्धा चांगलं होतं आणि मला वाचनाची सुद्धा आवड होती. म्हणजे आपल्यामध्ये काही ना काही गुण असतात, आपणच आपल्याला कमी नाही समजायचं. आपण जर का कमी समजलं ना, की बाकीचे लोक सुद्धा तेच समजू लागतात. कारण काय ना, बोलणाऱ्यांना आपण बोलून द्यायचं. कारण प्रत्येक वेळेस आपण आपली सर्टिफिकेट्स तर घेऊन नाही फिरणार सोबत, की मी किती हुशार आहे, हे तर आपण प्रत्येकाला नाही सांगू शकत. कारण ते बोलणार त्याच वेळेस आपण आपल्यामध्ये चांगले काही बदल घडवणार आणि त्यांच्याही पुढे आपण जाणार. त्यामुळे बोलणाऱ्यांकडे लक्ष नाही द्यायचं. आपण आपलं काम करत राहायचं, खुश राहायचं, पुढे जायचं. दुसऱ्याला, समोरच्याला वाटलं पाहिजे की हा अशा परिस्थितीत सुद्धा एवढा खुश कसा राहतो. कारण आपण जेवढं जास्त इमोशनल होऊ ना, तेवढं जास्त आपल्याला त्रास होतो, आपण दुःखी होतो. त्यामुळे दुसऱ्यांकडून कोणतीही अपेक्षा करायची नाही. कारण ज्या वेळेस आपण दुसऱ्यांकडून अपेक्षा करू ना, त्या अपेक्षा पूर्ण होणार नाहीत. त्यामुळे आपल्याला त्रास होतो. म्हणून आपली कामं आपणच करायची. माझं सुद्धा असं होतं ना, की छोट्या छोट्या गोष्टींवरून पहिलं वाईट वाटायचं, इमोशनल व्हायचं. पण आता तसं नाही होत, कारण की आपणच स्वतःमध्ये ना वेळेनुसार बदल करायला पाहिजे. काय आहे ना, की एकदा जबाबदारी आपल्या अंगावर पडल्या ना, की आपल्याला एक एक अनुभव येत राहतात आणि अनुभवातूनच आपण शिकत राहतो. त्यामुळे आनंदी राहायचं, खुश राहायचं. आपण जर का खुश राहिलो ना, की आपली सगळी कामं सुद्धा चांगली होतात. आपण जर का निगेटिव्ह विचार केले ना, की मग दिवस सुद्धा तसाच जातो आणि आपली कामं सुद्धा, बरीचशी कामं होतच नाहीत. तुम्हाला जर का माझे व्हिडिओज आवडत असतील तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. आता गुरुपौर्णिमा जवळच आली आहे, त्यामुळे मी गुरुपौर्णिमेनिमित्त लिखित नामजप सेवेची सुरुवात केली आहे. जसं मला जमेल तसं, जसं वेळ मिळेल तसं मी जप लिहित राहते. लिखित नामजप सेवा म्हणजे श्री स्वामी समर्थ असा नामजप लिहायचा. काय होतं ना, बऱ्याचदा आपण आपल्या कामामध्ये असताना किंवा स्वयंपाक करत असताना आपण नामस्मरण करत असतो श्री स्वामी समर्थ असा. पण काय होतं ना, की बऱ्याच वेळा आपल्या मनात बाकीचेच विचार जास्त येतात. आपलं मन इकडे तिकडे भटकत राहतं आणि आपलं लक्ष लागत नाही. पण लिखित नामजप सेवेमुळे काय होतं ना, नामस्मरण करून म्हणजेच बोलून आपण लिहायला लागतो. तुम्ही कोणत्या सेवेला सुरुवात केली आहे ते नक्की सांगा. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.